महापालिकेत स्वीकृत नगरसेवक पदाच्या 8 जागांसाठी तब्बल 73 अर्ज नगर सचिवाकडे दाखल झालेत। यामध्ये सर्वाधिक 29 अर्ज हे भाजपकडे आहेत, तर काँग्रेस पक्षाकडे 22 आणि राष्ट्रवादी अजितदादा पक्षाकडे 17 अर्ज दाखल झालेत। दरम्यान अर्जांच्या छाननीनुसार नगर सचिवांकडून होणार आहे। 17 एप्रिलच्या सभेत निवडी जाहीर होणार आहेत। महापालिकेतील 8 स्वीकृत नगरसेवकांची निवड 17 एप्रिल रोजीच्या महासभेत होणार आहे। यासाठी नगर सचिव विभागाने पालिकेतील सर्व पक्षाच्या गटनेत्यांना पत्र देत त्यांच्याकडून इच्छुकांची विहित नमुन्यातील अर्ज मागवले होते। सदरचे अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस होता। महापालिका निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकांच्या पक्षनिहाय संख्याबळानुसार भाजपचे 4, काँग्रेसचे 2 आणि राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे 2 स्वीकृत नगरसेवक होणार आहेत। या तिन्ही पक्षातील इच्छुकांनी आपापल्या गटनेत्यांच्या माध्यमातून अर्ज दाखल केले, तर काही सामान्य नागरिक, सामाजिक कार्यकर्त्यांनीही थेट नगर सचिव विभागात आपले अर्ज दाखल केलेत। यात सामाजिक कार्यकर्ते विद बर्वे, सतीश साखळकर, रवींद्र वळवडे, तानाजी रुईकर आणि स्नेहल गोडामजे यांचा समावेश आहे। भाजपकडून केदार खाडीलकर, पांडुरंग कोरे, अजिंक्य पाटील, विश्वजित पाटील, शीतल लोंढे, मनोज सरगर, हनुमंत पवार, कय्यूम पटवेगार, अजित दुधाळ, दरिबा बंडगर, राहुल बोळाज, अजित दोरकर, बाळासाहेब आळतेकर, बिपिन कदम, काँग्रेसकडून अमित शहा, तौफिक शिकलगार, आसिफ बावा, प्रमोद सूर्यवंशी, विनायक रुपनर, कुमार पाटील, विशाल कलकुटगी, अशोक मासाळे, विजय आवळे, सागर बिरनाळे, नितीन मिरजकर, रहीम हट्टीवाले, दीपक माने, राष्ट्रवादी काँग्रेसकडून पद्माकर जगदाळे, जमील बागवान, दिगंबर जाधव, चंद्रकांत हाके, राधिका हरगे, आयशा नाईकवडी, स्नेहल सावंत, रणजित जाधव, आकाश माने इच्छुक आहेत।